प्लास्टरसाठी पाणी मारता नाही ना, अशा पद्धतीने पाणी बसत आहे. हे जे पाणी पडतंय पाणी खाली उतरलं पाहिजे. दिसतं ना, हे अशा पद्धतीने पाणी खाली उतरलं पाहिजे. तर हे जर तुम्ही असं जर पाणी मारायला बसले, ही पाणी मारायची पद्धत नाही. ही जे आपण आता हे समजा पाणी मारलं काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे पाणी मारतात. हे पाणी मारायची पद्धत नाही. पाणी मारायची पद्धत काय, पाणी मारायची पद्धत आहे हे जे पाणी त्याने काय होतं, पाणी वेस्ट जात नाही अजिबात आणि पूर्णपणे खाली खाली पाणी उतरतं. आलं का? येस, पूर्ण खाली उतरतं पाणी. या कॉलमवरून जसं पाणी खाली पडते तसं स्पीड मध्ये या भिंतीवरून पाणी खाली उतरलं पाहिजे. असं पाहिजे. जर काही वेस्टेज पाणी काही अजिबात पाणी वेस्टेज जाणार नाही. आणि हे जे पाणी मारतात हे पाणी मारायची पद्धत घेतली, हे पाणी मारायची पद्धत आणि त्याच्यावर पाणी फोर्स होतं, त्याच्यावर आधार पाणी खाली पडतं. हे खाली दिसतं बरोबर खाली आहे का? ही पाणी मारायची पद्धत नाही. पाणी मारायची पद्धत काय तर ही याने काय होतं, पूर्णपणे वीट पाणी देते, शोषून घेते, ओल्ली होते ती. प्लास्टरला काही अडचण येत नाही, फिनिशिंग चांगली येते आणि लाईफ वाढायची विटाची पण प्लास्टरची पण. हा, आणि हे जे जुगाड आपण आता करतोय हे तार घे, त्यातून तार घे, पाईप ओढून घ्यायचं आतमध्ये. आणि हे पांढरं झालं तर त्याच्यातले फरक. शेवटपर्यंत आले का थोडंसं पुढे घेऊन टाकायचं.
काम करते 3 महिने झाले काम करते नोंदणी करायला पाहिजे तुम्ही करू ना आता विठाला पाणी मारताय